मत्तय 2:1-12, जुना करार यशाया 60 1-9, नवा करार मत्तय 2:1-12 या दोन्ही शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. जुन्या करारातून यशाया 60 1-9. सियोनेची भावी ऐश्वर्य, उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रास झाकीत आहे. पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझवर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. तू आपले डोळे वर करून चोहोकडे पहा, ते सर्व एकत्र होत आहेत, तुझकडे येत आहेत. तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणीत आहेत. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल. कारण समुद्राकडून विपुल धन तुझकडे लोटेल, राष्ट्रांची संपत्ती तुझकडे येईल. उंटांच्या झुंडी मिद्यान व एफ्रा येथील तरुण उंट तुला व्यापून टाकतील. लोक सोने व ऊद घेऊन शबा येथून येतील. परमेश्वराचा आनंद भराने गुणानुवाद करीतील. केदारचे सर्व कळप तुझजवळ एकवट होत आहेत. नबायोतचे एडके तुझ्या कामी येतील. ते मला पसंत पडून माझ्या वेदीवर चढतील आणि मी आपल्या सुंदर मंदिराची शोभा वाढवीन. हे मेघाप्रमाणे धावत आहेत, कबुतरे आपल्या घरकुड्यांकडे उडून जातात तसे ते उडत आहेत. ते कोण? खरेच द्वीपे माझी वाट पाहत आहेत. तुझा देव परमेश्वर याच्या नामासाठी, इस्रायलाच्या पवित्र प्रभूसाठी तार्शिशची गलबते तुझ्या पुत्रास त्यांच्या सोन्यारुप्यासहित दुरून घेऊन प्रथम येत आहेत, कारण परमेश्वराने तुला वैभवयुक्त केले आहे. नव्या करारामधून मत्तय शुभवर्तमान यांचा 2 अध्याय 1-12 ही वचने आपण वाचून पाहूया. मत्तय 2:1-12. ज्ञानी लोक येशू बाळाच्या दर्शनास येतात. हेरोद राजाच्या दिवसात यहुद्यातील बेथलेहेमात येशू जन्मल्यानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरूशलेमास येऊन विचारू लागले की यहुद्यांचा राजा जन्माला तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहोत. हे ऐकून हेरोद राजा व त्यासहित सर्व यरूशलेम ही घाबरली आणि त्यांनी लोकांचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यात जमून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावा. ते त्याला म्हणाले, यहुद्यातील बेथलेहेमात, कारण संदेश त्यांच्याद्वारे असे लिहिले आहे, हे बेथलेहेमा, यहुदाच्या प्रांता, तो यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकास पाळील असा सरदार तुझ्यातून निघेल. तेव्हा हेरोदाने मागी लोकास गुप्तपणे बोलावून त्यापासून तारा दिसत असल्याचा काळ नीट विचारून घेतला आणि त्याच बेथलेहेमास पाठविताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बाळकाविषयी बारकाईने शोध करा व शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन. राजाचे हे बोलणे ऐकून ते निघाले आणि पहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो जेथे बाळक होता त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला. तो तारा पाहून त्यास अतिशय आनंद झाला. घरात जाऊन त्यांनी बाळकास त्याची आई मरिया हिच्याजवळ पाहिले, पाया पडून त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाणे त्याला अर्पिली. मग हेरोदाकडे परत जाऊ नये अशी त्या स्वप्नात सूचना झाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने स्वदेशास गेले. देवाच्या वचनाकडे येऊयात. नाताळाचे दिवस आहे. नाताळाचा पहिला संदेश यावेळेसचा, आणि नाताळाचं यावेळेसचं जे शीर्षक आहे ते आहे ख्रिसमस इज अ सेलिब्रेशन ऑफ लव्ह. नाताळ हा प्रीतीचा उत्सव आहे. नाताळ हा प्रीतीचा उत्सव आहे. नाताळ यामध्ये आम्हाला देवाची प्रीती दिसते. अनेक वेळेस नाताळाच्या काळामध्ये एका असणाऱ्या शास्त्रपाठावरती सहसा संदेश होत नाही, आणि तो जो शास्त्रपाठ आहे तो आहे मत्तय शुभवर्तमान 2 अध्याय 1-12 वचनं. मागी लोक, कारण की मागी लोकांपेक्षा नाताळाच्या काळामध्ये मेंढपाळांकडे आम्ही जास्त लक्ष केंद्रित करतो, किंवा शुभवर्तमानाच्या 2 अध्यायाकडं आम्ही नाताळाकडे
पाहत असताना नाताळाच्या दिवसामध्ये आम्ही जेव्हा पाहतो त्यावेळेस आम्ही मेंढपाळाकडे जास्त पाहतो, देवदूतांकडे जास्त पाहतो, मरियेकडे जास्त पाहतो, योसेफाकडे कमी पाहतो, येशूकडे जास्त पाहण्याचा प्रयत्न केला जातो. ह्या सगळ्या गोष्टी पाहतो, परंतु हे जे मागी लोक आहेत याकडे आमचं पाहण्याचा दृष्टिकोन थोडा कमी आहे. आणि मत्तय या ठिकाणी लिहित असताना लिहितो की त्या काळामध्ये मागी लोक येशूच्या दर्शनाला आले. हे जे मागी लोक आहेत हे ज्ञानी लोक आहेत. हे जे मागी लोक आहेत हे यहुदा प्रांताच्या किंवा पॅलेस्टाईन प्रांताच्या बाहेरून आलेले आहेत. पूर्व दिशेकडून प्रवास करत करत ते आलेले आहेत. हे जे मागी लोक आहेत हे देवाच्या वचनाचा किंबहुना निसर्गाचा अभ्यास करणारे लोक आहेत. कारण की आम्हाला इब्री लोकासपत्र याचा पहिला अध्याय त्या ठिकाणी लिहित असताना लिहिलेले देव आमच्या पूर्वजांशी किंवा आमच्या लोकांशी, आमच्या पूर्वजांशी अंशांनी व प्रकारांनी बोलला. या काळाच्या शेवटी तो त्याचा पुत्र ख्रिस्त याच्याद्वारे बोलत आहे. आणि म्हणून पूर्वी देव लोकांशी बोलत असताना निसर्गाच्या द्वारे बोलत होता, देव बोलत असताना संदेशाच्या द्वारे बोलत होता. आणि फायनल रिव्हेलेशन, सर्वात परिपूर्ण देवाचं प्रगटीकरण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. आणि ज्या वेळेस हे लोक जगभरामध्ये पांगलेले होते त्यावेळेस हे लोक अभ्यास करायचे. जगात पुष्कळ लोक अभ्यास करतात, आजही करतात ताऱ्यांचा. आणि हे अभ्यास करत असणारी लोक जी मंडळी आहेत आणि त्याच वेळेस त्यांना हे माहीत होतं की हे तारे जे आहेत ह्या ताऱ्यांची रूपरेषा काय, हे तारे नेमकं काय आहेत. आणि अभ्यास करत असताना ह्या ज्ञानी लोकांना हे समजलं की अरे एक नवीनच तारा सध्या दिसतोय आणि हा तारा स्थिर नाही, हा तारा प्रवास करणार आहे. ह्याचा अर्थ हा आम्हाला सांगतोय तुम्ही प्रवासाला सुरुवात करा. आणि त्यांनी त्या ताऱ्याला पाहिलं आणि प्रवासाला सुरुवात केली. अनेक वेळेस अभ्यास करणारी मंडळी किंवा दंतकथेनुसार किंवा रूढी आणि परंपरेनुसार ज्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत त्यात असं म्हटलेलं आहे त्यातला एक जण भारतातला असावा आणि एक जण आफ्रिकेतला असावा आणि एक वरती युरोपमधून, हे तिघं प्रवास करत निघाले आणि मध्ये कुठेतरी भेटले आणि मग ते येरुशलेमेकडे त्यांनी प्रवास केला. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की हे जे आहेत हे ज्ञानी लोक आहेत, ते त्यांच्या असणाऱ्या ज्ञानामध्ये पारंगत आहे. ज्या वेळेस आम्ही स्वतः सेल्फ सफिशियंट होतो, ज्यावेळेस आम्ही म्हणतो मला सगळं माहित आहे, त्यावेळेस आमच्या संगती मग बायबल पण बोलत नाही. आम्ही ज्यावेळेस म्हणतो मला नाताळाविषयी सगळं माहित आहे, नाताळात नवीन काय आहे तेच आहे, मेंढपाळ आहेत, तोच येशू बाळ आहे, तेच असं आहे, तेच तसं आहे, मग देव आमच्याशी नाही बोलणार. जगामध्ये सगळ्यात चांगला मित्र आणि कोण आहे तर चांगलं पुस्तक आहे. आणि बायबल शिवाय चांगलं दुसरं पुस्तक नव्हे. आम्ही अनेक वेळेस पाहतो की ज्या वेळेस मागी लोकांकडे येतो, देवाने सांगितलं होतं की मागी लोक येशू बाळाच्या दर्शनाला येणार आहेत, येताना सोने आणि ऊद घेऊन येणार आहेत. याविषयी देवाने यशाच्या ग्रंथाच्या 60व्या अध्यायात ऑलरेडी लिहून ठेवलेला आहे की उंटाचे कळप तुझ्याकडे चालून येतील, ते सोनं आणि ऊद घेऊन येतील. आणि त्याप्रमाणे ते आले. आणि म्हणून आम्ही जेव्हा नाबोतामधून हे लोक येतील. नाबोत म्हणजे आजचा असणारा जॉर्डन मध्ये असणारा पेट्रा भाग. पेट्रा ही त्यावेळेसच्या असणारी राजधानी होती की जे उत्खननामध्ये अख्खचे अख्खं शहर आम्हाला त्या ठिकाणी भेटलेलं आहे. आणि मग हे जे अख्खचे अख्खं शहर जे आम्हाला भेटलेलं आहे, ह्या शहरामध्ये लोक जाऊन पाहतात ती नाबोतियन डायनॅस्टीची ती राजधानी होती. हे लोक तिथून यायचे, हे प्रवास करत करत तिथे आले आणि तिथून उंटाच्या झुंडी ह्या घेऊन सगळे ते आले. आता ज्या वेळेस आम्ही ह्या असणाऱ्या लोकांकडे येतो त्यावेळेस सर्वात पहिली महत्वाची गोष्ट जी आहे, ह्या असणाऱ्या मागी लोकांना देवाने परिपूर्ण मार्गदर्शन केलेलं होतं. ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आजच्या संदेशामध्ये आहे. देवाने त्यांना ताऱ्याच्या द्वारे मार्गदर्शन केलं होतं. देव त्यांना ताऱ्यातून त्यांच्याशी बोलत होता की हा ताऱ्याच्या मागं प्रवास करत करत निघा, हा तुमचा मार्गदर्शक आहे. देव जेव्हा त्याचं प्रगटीकरण करतो त्यावेळेस तो परिपूर्ण 100% करतो. तो अर्धवट प्रगटीकरण करत नाही. फक्त त्याच्या प्रगटीकरणाचा भाग हा आहे की त्या प्रगटीकरणामध्ये तो जसं आम्ही एक पायरी पुढे जातो मग पुढची पायरी तो सांगतो, चौथ्या पायरीवर 5वी सांगतो. तो एकदाच सगळं प्रगटीकरण मांडून ठेवत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आम्हाला सांगत असताना मत्तय शुभवर्तमानाच्या 24व्या सांगितलं, ज्या वेळेस माझं दुसरं येणं होईल किंवा युग समाप्ती असेल त्यावेळेस अंजिराच्या झाडाकडे लक्ष द्या. ज्यावेळेस त्याला पालवी फुटू लागते त्यावेळेस समजा की माझं येणं जवळ आलेलं आहे. आणि अंजिराचं झाड जे आहे हे यरुशलेमेचं दर्शक आहे. 10 मे 1948 साली ज्यावेळेस इस्रायल राष्ट्र जवळजवळ 2000 वर्षानंतर स्वतंत्र झालं
त्या इस्रायलावरती ज्यावेळेस आम्ही मनन करतो त्यावेळेस आम्हाला हे समजतं की येशूचं येणं किती जवळ आलंय. देव त्याचं प्रगटीकरण करत असताना तो टप्प्याटप्प्यांनी एकदाच सांगत असताना माणसाने एक पायरी पूर्ण केली की पुढची पायरी, पुढची की तिसरी. कारण की देव आमच्या आज्ञा पालनामध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. ज्याप्रमाणे त्याच्या प्रगटीकरणाविषयी तो जास्त उत्सुक आहे लोकांना देण्यासाठी, त्याप्रमाणे ज्यांना प्रगटीकरण झालंय ते त्याचं पालन करावेत म्हणून देव त्याविषयी जास्त आशा बाळगून आहे. आणि म्हणून देवाने ह्यांना तारा दाखवला. ताऱ्याच्या मार्गदर्शनाने जोपर्यंत चालले होते तोपर्यंत प्रवास बरोबर चालला होता. आमच्या ख्रिस्ती जीवनात देखील असंच होतं. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा पहिल्यांदा स्वीकार करतो तारणारा म्हणून, त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताविषयी फार आवेशी असतो. आणि मग हा आवेश हळूहळू जशी जशी वर्ष पुढं उलटत जातात तसा तसा हा आवेश आमच्यातला कमी होऊ लागतो. आमचं लक्ष दुसरीकडे लागू लागतं. आणि म्हणूनच काय परमेश्वर प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या 2ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीच्या वचनामध्ये तो इफिस्करास म्हणतो, तू आपली पहिली प्रीती सोडलीस. जसं वयोमानाने आम्ही पुढे जातो, ख्रिस्तामध्ये आमचे वय वाढ जातात, त्यावेळेस आम्हाला सगळं रुटीन वाटू लागतं. सकाळी उठायचं, बायबल वाचायचं, प्रार्थना करायची, कामाला जायचं, परत यायचं, अरे 8 वाजलेत, कार टीव्ही बंद, चल बस आता कौटुंबिक प्रार्थना करायची. हे सगळं रुटीनमध्ये बसायला लागतं. आणि ज्या वेळेस आत्मिक जीवन रुटीनतेमध्ये अडकायला लागतं, चक्रामध्ये अडकू लागतं, त्यावेळेस आत्मिक जीवन आमच्या जीवनासाठी फलदायी होताना दिसत नाही, तर ते आमची केवळ रूढी आणि परंपरा म्हणून आम्ही पुढे जाऊ लागतो. म्हणून आत्मिक जीवनाला रूढी आणि परंपरेमध्ये आणि आमच्या असणाऱ्या ट्रॅडिशनमध्ये अडकू देण्यापेक्षा त्याला देवापासून येणाऱ्या आत्म्याच्या प्रकाशामध्ये वाढवणं गरजेचं आहे. आम्ही जरी तयारी करतो तरी ऐन वेळेला देवाचा आत्मा आम्हाला जे सांगेल त्यासाठी आमचं मन आणि आमचं जीवन नेहमी मोकळं असायला पाहिजे. की कारण की देव आमच्याशी सदैव बोलत असतो, देवाचा आत्मा काम करतो. उदाहरणार्थ आजची भक्ती होत असताना मी माझी भक्ती काल लिहून आणली, सगळं काय केलं, भक्तीमध्ये काय काय करायचंय, पण प्रभू भोजनाचं गाणं सुरू झालं आणि मला असं वाटलं की यशाया 53 वाचावं आणि माझा विश्वास आहे की ते देवापासून होतं म्हणून यशाया 53 वाचलं. ते माझ्या प्लॅनिंगमध्ये नव्हतं. कधी कधी मुलं गाण्याची प्रॅक्टिस करतात, केल्यानंतर मी सांगतो अरे मुलांना ह्याच्याऐवजी हे गाणं घेता येईल का, किंवा कधी कधी मुलांचं गाणं बदललं जातं ऐन वेळेला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्याला आम्ही म्हणतो आत्म्याची मोकळीकता. आम्ही ट्रॅडिशनमध्ये अडकू शकत नाही, आम्ही रूढी आणि परंपरेमध्ये अडकू शकत नाही. रूढी आणि परंपरा माणसाचा घात करतील. आत्मिक जीवन आणि देवाचं वचन आणि पवित्र आत्मा हे माणसाची उन्नती करतात. आणि म्हणून ज्या वेळेस देव मार्गदर्शन करतो त्या मार्गदर्शन पर चालणं गरजेचं आहे. इस्रायल राष्ट्र 40 वर्ष मेघस्तंभ आणि अग्निस्तंभाच्या प्रकाशात चालले. तो उठला की हे उठायचे. देवाने काय सांगितलं नव्हतं, मी शनिवारी मुक्काम करणार आणि रविवारी निघायचं. देव कधी कधी तच थांबायचा. शनिवार झाला, रविवार झाला, 8 दिवस झाले, एकदम तो असणारा मेघस्तंभ. मेघस्तंभ कधी असायचा हा, आणि अग्निस्तंभ. मेघस्तंभ म्हणजे मेघ म्हणजे काय, हे स्नानासारखंच झालंय. ओके, मेघ म्हणजे काय, ढग. ढगाचा स्तंभ तो दिवसात दिसेल त्यांना, जरी सूर्याचा प्रकाश होता तरी त्या ठिकाणी असं. मुळात मेघस्तंभच इस्रायलासाठी चमत्काराचं ठिकाण आहे. कारण की जरी वरच्या बाजूला सूर्य तळपत आहे तरी ते ढग वितळत नव्हते किंवा ढगांवर तो लोकांना त्या सूर्यप्रकाशामध्ये स्पष्ट दिसत होता. आणि तो मेघस्तंभ जर समजा उठला आणि तो चालू लागला की सगळ्यांनी आपल्या वस्तू बांधायच्या आणि तंबू गुंडाळायचा आणि त्याच्या मागे निघायचं जेथपर्यंत जाईल. आता रात्री झोपलोय, 12 वाजता झोपलोय, 12:30 वाजता झोपलोय, 1 वाजला आणि अग्निस्तंभ उठला निघाला की मोशे म्हणायचा अरे चला चला, अग्निस्तंभाने प्रस्थान केलेलं आहे. आणि मग सगळे लोक त्याच्या मागे निघायचे. आम्ही म्हणालो असतो अरे जाऊ दे, तू जा पुढे, येतो सकाळी 4 वाजता उठून. 4 वाजता कुठं जायचं असतं वय. म्हणून शास्त्र सांगतं, संत पाल नवीन करात आल्यानंतर म्हणतो सुवेळी आणि अवेळी तयार राहा. सुवेळी आणि अवेळी तयार राहा. आणि हे मार्गदर्शन चालू होतं. ताऱ्याच्या मागे बघून निघाले होते, त्यांची पक्की खात्री होती. आमची ज्यावेळेस खात्री आहे की हे देवाचं मार्गदर्शन आहे
त्यावेळेस त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही पुढे जाणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवून पुढे जातो त्यावेळेस त्यासाठी लागणाऱ्या गरजा, त्यासाठी लागणारं मार्गदर्शन हे देव पुरवून देतो. देव आमचा सहाय्यकर्ता होतो. देवाचे दूत आमच्या संगती प्रवास करतात. देवाचा मार्गदर्शक तत्व आमच्याकडे येतात. देव आमच्या संगती बोलत राहतो आणि ह्यांनी ते अनुभवलं. हे प्रवास करत करत निघाले आणि म्हणून हे निघाल्यानंतर मात्र शास्त्रपाठ आमचा सांगतो यहुद्यातील बेतलेमात ज्या वेळेस येशूचा जन्म झाला, कारण त्यावेळेस इस्रायलामध्ये 2 बेतलेम होते. एक वरच्या बाजूला बेतलेम होतं, उत्तरेच्या बाजूला, आणि हे दक्षिणेकडच्या. म्हणून लिहित असताना लिहिलंय यहुद्यातील बेतलेमात, की जे यहुद्या प्रांतातील बेतलेम आहे. काही वर्षापूर्वी डिस्कवरी चॅनलला एक प्रोग्राम झाला आणि त्या प्रोग्राममध्ये त्यांनी सांगितलं की एक बेतलेमवरती उत्तरेकडे होतं आणि त्यांचं म्हणणं हे झालं, ह्या उत्तरेतल्या बेतलेमाकडे जर आम्ही मरिया तिकडे गेली, ती गरोदर असल्यामुळे इतके. बेथलहेम ह्या शब्दाचा अर्थ आहे भाकरीचं घर, आशीर्वादाचं ठिकाण, विश्वासूपण. हे बेतलेमा यहुद्याच्या प्रांत, एफ्राता, बेतलेमा, एफ्राता 2 नाव आहेत. एफ्राता म्हणजे विश्वासूपण, ज्या ठिकाणी राहिल्यानंतर देवाचं विश्वासूपण, देवाचा पुरवठा भेटतो ते ठिकाण आहे. त्या ठिकाणी येशूचा जन्म झाल्यानंतर त्याच वेळेस येशूचा जन्म आणि तारा दिसला. म्हणून आम्ही वाचत असताना गणनाचं पुस्तक 24 अध्याय 17 वचन तो म्हणताना असं म्हणतो, तुझ्यातून एक तारा उदय पावेल. आणि तो तारा उदय पावला, तो त्यांनी पाहिला, त्याच्या मागे निघाले. आता दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या वेळेस आम्ही येशूकडे जातो त्यावेळेस येशूला आम्ही कुठे शोधायचं हे आम्हाला माहीत पाहिजे. देवाला कुठे शोधायचं हे देव मार्गदर्शन करतो. परंतु कधी कधी आमची विचारसरणी, आमचं ज्ञान, आमच्या रूढी, आमच्या परंपरा, आमच्यावर केलेले संस्कार हे आम्हाला दुसरीकडे घेऊन जातात. हे मागी लोक तर निघाले येशूचा शोध करत ताऱ्याच्या अनुसार, परंतु त्यांना असं वाटलं की हा जो जन्माला आलेला आहे हा राजा आहे, कारण हा तारा राजाचा आहे आणि म्हणून जो जन्माला आलाय तो कुठे येईल तर राजमहालामध्ये जन्माला येईल. चला राजमहालाकडे आपण जाऊयात. आम्ही जर येशूला चुकीच्या ठिकाणी शोधलं तर येशू आम्हाला तिथे कधी भेटणार नाही. जिवंत देव हा त्याच्याच ठिकाणी माणसांना भेटतो. म्हणून जिवंत देवाचा शोध, जिवंत देव ज्या ठिकाणी त्या ठिकाणी करायला हवा. कारण शास्त्र म्हणतं जोपर्यंत देव सापडण्याची वेळ आहे तोपर्यंतच त्याला शोधा. याचा अर्थ देव कधीतरी सापडणार नाही हे बायबल सांगतं. कधी सापडणार नाही. एकतर माणूस मेला की देव सापडत नाही, मेलेल्या माणसासंगती काही करता येत नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस पवित्र आत्मा मंडळीला जो दिलाय तेव्हापासून मंडळीचं स्वर्गारोहण एकदा झालं. त्या काळात लोकांना देव भेटणं फार कठीण आहे आणि देव भेटला तरी देवावर विश्वास ठेवणं कठीण आहे, कारण की त्या महासंकटाच्या काळामध्ये असणारी संकट कठीण आहेत. आणि म्हणून आम्ही पाहतो की येशू हा बेतलेमामध्ये असणाऱ्या त्या गव्हाणीमध्ये उतार शाळेमध्ये जन्माला आला. आणि ज्या उतार शाळेत तो जन्माला आला, जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेस जगाचा असणारा राजाधिराज, राजराजेश्वर, देवाचा एकुलता एक पुत्र, ज्याचं स्वर्गामध्ये देवाच्या उजव्या बाजूला राजासन आहे, त्याने स्वतःला आम्ही देवाची मुलं व्हावीत, देवाची प्रीती आमच्यावरती प्रगट व्हावी म्हणून त्याने स्वतःला लीन केलं. की ज्याविषयी फिलिप्पिकरास पत्रामध्ये 2 अध्यायात असं म्हणतो, त्याने स्वतःला लीन आणि नम्र केलं. एवढं लीन आणि नम्र केलं की तो स्वतः त्याने दासाचं रूप धारण केलं. तो वधस्तंभावर मरण पावला, येथपर्यंत लीन केलं. आणि म्हणून येशूला योग्य ठिकाणी शोधायला पाहिजे. आम्हाला पाहायला पाहिजे की येशू कोठे आहे, येशू कोठे आहे आम्ही शोधायला पाहिजे. कारण की प्रगटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय लाउदिकिया मंडळीत म्हणलेलं आहे, येशू मंडळीच्या बाहेर आहे आणि मंडळी आत दार बंद करून बसली. येशूला बाहेरच थांबवलाय आणि म्हणून येशू दारावर हात मारतो, पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. हा दार ठोकणारा बाहेरून ठोकतो, आतून नाही ठोकत. माणूस बाहेर जाते त्याला आत यायचं म्हणून ठोकतो. कधी कधी मंडळांची अवस्था अशी झालेली आहे की येशूला बाहेर ठेवलाय आणि आतमध्ये जो नको त्याला घेतलेला आहे. अप्रत्यक्ष अनेक मूर्ती मंडळीमध्ये लोकांनी उभ्या करून ठेवलेल्या आहेत. वैयक्तिक मूर्ती, लोकांचा सन्मान, लोकांचा मान, देवाचा मान झाला नाही तरी चालेल, लोकांच्या असणाऱ्या कृती, त्याचप्रमाणे सन्मान, गोष्टी, मान, मर्यादा, पैसे, त्यावर एका चर्चला मी गेलो आणि त्या चर्चला गेल्यानंतर त्या पाळक साहेब मागच्या आठवड्यामध्ये त्या चर्चचे सेक्रेटरी मला म्हणाले, पाळक साहेब मागच्या आठवड्यात चर्चचं दानपात्र फार कमी झालं. अहो चर्च म्हणजे काय टांगसाळ नाही हो, माहिती आहे ना टांगसाळ? टांगसाळ म्हणजे पैसे छापायचं ठिकाण. कुठे आहे महाराष्ट्रात? नाशिकला.
चर्च पैसे छापायचं ठिकाण नाहीये. चर्चमध्ये एखाद्या दिवशी दानपात्र शून्य आलं तरी चालेल, कारण की देव आमचा पुरवठा करणार आहे. देव पाहून देईल. आणि चर्चला लागतात तरी किती पैसे? जास्त लागत नाहीत. चर्चमध्ये लक्झरी करायची असेल तर जास्त पैसे लागतात. उपासनेला जास्त पैसे लागत नाहीत. लागतात का हो? नाही लागत. कुठल्याही चर्चचं बजेट तपासून पहा. जो खर्च जास्त झालाय ना तो लक्झरीवरती झालाय. परंतु सेवेसाठी पैशाची गरज नसते, सेवेसाठी देवाची गरज असते. म्हणून जिथं देव भेटतो तिथं आम्ही गेलं पाहिजे. ज्या ठिकाणी मग देव कुठे भेटतो? ज्या ठिकाणी माझी आत्मिक उन्नती होते. आत्मिक उन्नती कुठे होते? ज्या ठिकाणी देवाचं वचन स्पष्टपणे सांगितलं जातं. देवाच्या वचनाला पवित्र आत्म्याची झालर लागते आणि पवित्र आत्मा खात्री करून देतो की माझी या ठिकाणी उन्नती होते. या ठिकाणी देव माझ्याशी बोलतो, माझ्या जीवनात बदल घडतो, माझ्या लेकरांच्या जीवनात बदल घडतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या ठिकाणी आमची आत्मिक उन्नती होते त्या ठिकाणी आम्ही देवासंगती वाढणं नितांत गरजेचं आहे. कारण की देव आमच्याशी बोलत राहतो. आणि म्हणून देव जिथे भेटेल, येशूमध्ये माझी वाढ जिथे होईल, जिथे मला येशू भेटेल त्या ठिकाणी जाणं आणि त्या सेवेमध्ये उभा राहणं नितांत गरजेचं आहे. कारण की सध्या जागतिक ख्रिस्ती मंडळीची अवस्था अशी झालेली आहे, जागतिक ख्रिस्ती मंडळीकडे येणारे जे काही पैसे आहेत त्यातले 90% पैसे हे कोठे खर्च होतात? तर विश्वासणाऱ्यांवरतीच खर्च होतात. 10% लोक जेमतेम हे सुवार्तेवरती खर्च होतात. सुवार्तेचा विषय आला की चर्चेसकडे बजेटहीन चर्चेस आहेत. परंतु एखादी दुसरी गोष्ट येऊ द्यात, त्यासाठी चर्चेसकडे बजेट ऑलरेडी फिक्स केलेले आहेत. परंतु ज्या ठिकाणी आम्ही करतो, आम्ही कोणासाठी काम करत आहोत? जे तारण पावले त्यांनाच आम्ही कधी कधी परत तारणाचा संदेश सांगतो. आणि डॉक्टर बिलीग्राम म्हटले, ज्याने एकदा सुवार्ता ऐकली त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा सुवार्ता ऐकण्याचा अधिकार नाही. भारत देशामध्ये साधारणतः जास्तीत जास्त 3% ख्रिस्ती लोक आहेत. बरोबर ना? ह्या भारत देशात 3% ख्रिस्ती लोक आहेत. आणि ह्या 3% ख्रिस्ती लोकांकडे सगळेचे सगळे लोक लक्ष लावून आहेत. 97% लोकांना तसंच सोडलंय, बाबा तू मर आणि नरकातच जा. मी देवाला त्यावेळेस पण उत्तर देईल, देवा मला माहित नव्हतं. देवाला अंतःकरण समजतं. आम्ही झगमगाटामध्ये राहणारे लोक आहोत. लुमिनेस है ना शब्द आहे ना. लुमिनेस म्हणजे प्रखरता. लुमिनेस म्हणजे प्रखरता, प्रकाशाची प्रखरता. हे जे LCD चालतात ना, हे जे सगळे आहेत ना, हे लुमिनेसवर चालतात. किती लुमिनेस आहे त्याच्यावरती, त्यावरती चित्र स्पष्ट की दिसते ठरतं. आणि लुमिनेसकडे ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस लोक सांगतात ती सेवा काय एकदम प्रकाशित लुमिनेस होती. आणि लुमिनेस हा शब्द सैतानासंगती निगडीत आहे. सैतान झगमगाट करणार आहे. झगमगाटापेक्षा आम्ही आत्मिक जीवनाकडे लक्ष लावायला पाहिजे. जिथं आम्हाला ख्रिस्त भेटेल ना त्या ठिकाणी गेलं पाहिजे. मला देव माझ्याविषयी विचारेल, मला तुमच्यापैकी कोणाविषयी विचारणार नाही, माझ्या कुटुंबाविषयी. एकदा संज्ञान झाले की ते आहे यहुदी लोकांमध्ये म्हणून वडिलाला आपला मुलगा तरुण जो आहे ह्याच्या असणारा 12व्या वर्षी ज्यावेळेस तो नियमशास्त्राचा पुत्र होतो त्याला खूप आनंद व्हायचा. तर कारण की 12 वर्षापर्यंत जर त्याने काही चूक केलं आणि तो जर मरण पावला किंवा त्याचा हिशोब द्यायची जर वेळ आली तर वडिलांना 12 वर्षापर्यंत हिशोब द्यावा लागायचा, तुझा मुलगा असा का वागला. आणि म्हणून यहुदी पुरुषाला आपला तरुण मुलगा जो आहे 12व्या वर्षी नियमशास्त्राचा पुत्र, त्याला खूप तो मोठं सेलिब्रेशन करायचा. का? कारण की तो म्हणायचा आता 12 वर्षानंतर ह्याने ह्याचा हिशोब देवाला द्यायचा आहे, मी याच्यापासून मोकळा झालेलो आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही ज्या वेळेस देव मार्गदर्शन करतो त्यावेळेस ख्रिस्ताची गोष्ट दाखवायला, ख्रिस्ताची प्रीती पाहायला पाहिजे, देवाची कृपा अनुभवायला पाहिजे. येशू ज्या ठिकाणी भेटेल त्या ठिकाणी येशूला शोधायला पाहिजे. आणि येशू आणि देव सगळ्यात चांगला कुठं भेटतो तर ह्या बायबलमध्ये भेटतो. कारण देवाने स्वतःला ह्या बायबलमध्ये प्रगट केलेला आहे. देवाचा हात ह्या बायबलमध्ये सदैव दिसतो, देवाची कृपा ह्या बायबलमध्ये सदैव दिसतं. आणि म्हणून येशूला प्रश्न विचारला फिलिपाने, हे येशू, हे रब्बुनी, तू आम्हाला पिता दाखव. आणि येशू म्हणला, ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं. कलसेकरास पत्र 1 अध्याय 15 वचन. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाची मूर्तिमंत प्रतिमा आहे. आम्ही बायबल वाचायला शिकायला पाहिजे. कालपरत्वे आणि स्थलपरत्वे आपण गोष्टी बदलू शकत नाही. आता हे आले, ह्यांचा मार्ग चुकला, हे यरुशलेमेत आले. तिसरी महत्वाची गोष्ट, हेरोद राजा किंवा हेरोद द ग्रेट, त्याचं नावच होतं हेरोद द ग्रेट, महान हेरोद. हा महान हेरोद जो आहे, आणि त्यांना असं वाटलं की आता येशू कुठं भेटेल, बाळ कुठं जन्मलंय, राजवाड्यात.
आपल्याकडे पण लोक सांगतात बघा, आमचा शुक्रवारचा उपवास असतो. एखादा माणसाला जर सोमवारी अडचण असेल तर, अहो ख्रिस्ती लोकांना उपवासाचा दिवसच नाही, कुठल्या दिवशी धरू शकतो. आज रविवारी पण धरू शकतो, नाताळाच्या दिवशी पण धरू शकतो, आपण 1 जानेवारीला पण धरू शकतो, वाढदिवसाच्या दिवशी पण धरू शकतो. पण आपण फार मोठ्या अभिमान सांगतो, आमचा उपवासाचा दिवस शुक्रवार. आणि कोणीतरी म्हटलं ना, मला तुमच्या देवाचा उपवास आहे, शुक्रवारी धर. अरे काय गरज, आज धर बाबा, त्याची आज गरज आहे. मेला जर आज रात्री तर त्याचं करायचं काय? माणसाने मरणाविषयी फार फ्लेक्झिबल असायला पाहिजे, कधी मरण येऊ शकतं. या ठिकाणी ह्या लोकांनी शोधायला सुरुवात केली की चला आपण जाऊ आता राजवाड्यामध्ये, आम्हाला तारणारा यहुद्याचा राजा जो आहे. इतकंच नाही, देव ज्यावेळेस प्रगटीकरण तो परिपूर्ण आहे, म्हणून त्यांना समजलं जो जन्माला आहे ना तो हेरोदाचा राजा, तो यहुद्यांचा राजा आहे. त्या यहुद्यांच्या राजाला आम्ही भेटायला चाललेलो आहोत. आणि ज्या वेळेस ही गोष्ट समजती, मात्र त्यांनी रूढ बदलला, त्यांची विचारसरणी, त्यांचं ज्ञान, त्यांची रूढी, त्यांची परंपरा. कारण राजकुमार जो जन्माला येणार तो राजमहालामध्ये, ही जगामध्ये सगळीकडे एकसारखी गोष्ट आहे. राजमहालामध्ये जन्मलेला माणसालाच राजकुमार म्हणता येईल आणि तो पुढचा राजा होऊ शकतो. आणि ह्या हेरोदाच्या कुटुंबाला ख्रिस्तपूर्व 37 पासून ह्या असणाऱ्या पॅलेस्टाईन प्रांताची मांडलिकता त्यांच्याकडे दिली होती, किंवा राजा म्हणून त्यांना नेमस्त केलं होतं. आणि म्हणून त्यांनी विचार केला असेल, हेरोदानंतर राजा त्याचा मुलगाच होणार, म्हणून चला आपण तिथं जाऊन शोधूयात. कधी कधी आम्ही ख्रिस्ताला चुकीच्या ठिकाणी शोधायला जातो. आमच्या कानाला जे चांगलं वाटतं, जे गोडगोड वाटतं, अशा ठिकाणी येशूला शोधायला जातो, तिथे येशू भेटत नाही. बघा, आम्हाला शास्त्र सांगताना सांगतं की येशू ख्रिस्त ज्या वेळेस आदामाला भेटायला आला त्यावेळेस शिळोप्याचा वारा सुटला आणि तो त्याला भेटायला आला. जुन्या करारामध्ये शास्त्र, अग्नी आला, अग्नीत देव नव्हता. वावटळ आली, वावटळीत देव नव्हता. शांत वाणीमध्ये देव आला आणि देव त्यांच्याशी बोलला. 2 वेगळे शास्त्रपाठ आहेत. देव त्यांच्याशी बोलला. आम्ही अशा ठिकाणी देव शोधायला पाहिजे की ज्या ठिकाणी माझ्या कानाला आणि मला योग्य वाटतं ते ऐकायला भेटेल, तिथे नाही तर माझी आत्मिक उन्नती होईल. जिथं देव मला 1% तरी जास्त समजेल, जिथं देवाची माझी ओळख होईल, देवाच्या प्रतिमेमध्ये बदलण्यासाठी ज्या ठिकाणी देवाचा आत्मा मला सांगेल की ह्या ठिकाणी तुला बदलून घ्यायचंय, जे करत आहे त्याविषयी म्हणेल तू जे करतोय ते चांगलं आहे, त्याच्यामध्ये तुझी वृद्धी होऊ देत, अशा ठिकाणी देव शोधायला पाहिजे. पण हे गेले हेरोदाकडे शोधायला. आणि हेरोदाकडे गेल्यानंतर शास्त्र असं म्हणतं, ज्या वेळेस ते यरुशलेमेमध्ये पोहोचले त्यावेळेस यरुशलेम आणि यरुशलेम आणि बेतलेमध्ये जास्त अंतर नाही, थोडं अंतर आहे. आणि मग ज्यावेळेस त्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी गेल्यानंतर तो असं म्हणतोय, त्यावेळेस हेरोद राजाने हे ऐकले. कारण त्याने, हे हेरोद राजा, हे राजा तुला नमन असो, यहुद्याचा राजा जन्मला, तो कुठे दाखव, त्याला बघायला आम्ही आलोय. आणि शास्त्र सांगतं, हेरोद राजा ज्यावेळेस ऐकलं, तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेले. देवाच्या येण्याने, हेरोद राजा, येशूच्या जन्माने, यहुदाच्या राजाच्या जन्माने हेरोद राजा आणि सगळं यरुशलेम घाबरलं. जेव्हा जेव्हा येशू येतो त्यावेळेस सैतानाच्या सत्ता घाबरू लागतात. येशूचं येणं हे सैतानाच्या सत्तेचं हलवण्याचं केंद्रस्थान आहे, म्हणून ते भीतात. कारण की म्हणून आम्हाला लहानपणी शिकवलं जायचं. तर आजी लोक शिकवत नाही, आजी लोक फार सुशिक्षित झाल्यात. कारण की आमच्या लहानपणी आमची आजी शिकवायची, मन येशू रक्ते जय. आज माहीत नाही किती आजी आपल्या नातवांना शिकवतात, अडचणीत आल्यानंतर येशू रक्ते जय म्हण. ते शिकवायला पाहिजे. परवा दिवशी मी बायबल सोसायटीच्या मीटिंगसाठी मुंबईमध्ये होतो. ज्या ठिकाणी मी राहिलो त्या ठिकाणी राहत असताना संध्याकाळी जेवण करत असताना त्या ठिकाणी एक सिस्टर होत्या. आणि मग आमचं बोलणं सुरू झालं. कुठून आम्ही अजून 2 पाळक होते त्या ठिकाणी, मी 3रा होतो जेवता. आणि मग त्या पाळक साहेबांनी त्यांची एक साक्ष सांगितली, मग मी अनमोलची साक्ष सांगितली, मी नंतर सांगितली, मग त्या सिस्टरनी सांगितली. ती म्हणाली, माझी मुलगी, तिला ती काय 7 का 9 वर्षाची होती, त्यावेळेस तिच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या आणि ती बेशुद्ध अवस्थेत बराच काळ होती, कॉमामध्ये तशीच पडून होती. आणि डॉक्टरने सांगितलं काही खरं नाही हिचं आता, ही बहुतेक करून अशीच यातून निघून जाईल. आणि त्यावेळेस ती मुलगी एकदम उठली त्या असणाऱ्या तिच्या अशुद्ध अवस्थेतून. ती म्हणली, येशू पप्पा आया, येशू पप्पा आया. आमच्या मुलांना आम्ही देव सांगायला पाहिलो. त्याच्या आम्ही कधी सांगतो माहिती आहे का, सांगायचा ज्यावेळेस तो अडचणीत येतो, अगोदरच चांगल्या अवस्थेत सांगायला पाहिजे हे. आणि ते उठले, त्या दिवसापासून त्या मुलीच्या दोन्ही किडन्या नीट झाल्या. तर फार मोठी मुलगी आहे, तिला पण भेटलो.
प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या लेकरांना आम्ही देव आधी सांगायला पाहिजे आणि तो कुठं भेटतो हे सांगायला पाहिजे. यहुद्यांचा राज आहे तर ह्याचं उत्तर मला कोण देईल? यहुदी लोकच देतील. म्हणून त्याने काय केलं? प्रमुख याजक आणि त्या ठिकाणी असणारे सर्व यरुशलेमेमध्ये असणारे प्रमुख याजक आणि शास्त्री यांना जमवलं. प्रमुख याजक जे मंदिराचा कारभार प्रमाणे, शास्त्री जे आहेत ते देवाच्या वचनाचं मनन कथन अभ्यास करणारे आणि लोकांना शिकवणारे, हे दोन्ही गट बोलवले आणि त्या दोन्ही गटांचं एक मत झालं. आणि ते जे एक मत आहे ते त्यांनी सांगितलं, ते त्याला म्हणाले यहुद्यातील बेतलेमा, आणि त्यांनी मिखा संदेशाचं अभिवचन दिलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही आमच्या लेकरांना देव सांगायला समजायला पाहिजे. एक हॉस्टेल होतं ख्रिस्ती लोकांचं एके ठिकाणी, आणि वेस्टर्न कंट्रीजमध्ये कुठतरी. त्या हॉस्टेलच्या तिन्ही बाजूला रस्ता आला, मागच्या बाजूला डोंगर होता, आणि हॉस्टेलमध्ये अनाथ आणि पोरकी मुलं राहायचे आणि ते वाढू लागले होते. ज्यावेळेस ते वाढू लागले त्यावेळेस त्या ठिकाणी ती मुलं सगळी बसलेली आहेत, खेळत आहेत. आणि मग ती ज्यावेळेस बसली आणि खेळत आहेत त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला अजून मुलं येतात, हॉस्टेल वाढवायला पाहिजे. पण तिन्ही बाजूने रस्ता आल्यामुळे तर हॉस्टेल वाढवू शकत नाही, मागच्या बाजूला तर डोंगर आहे. आणि आता काय करायचं? आणि ती कमिटी सगळी विचार करते आता काय करायचं, एक तर कुठेतरी दुसरीकडे जागा घेऊन बांधायला पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी एक व्यक्ती होती आणि ती व्यक्ती म्हणताना म्हणाली, बायबलमध्ये लिहिलेलं आहे केवळ आता येशूच डोंगर दूर घालवू शकतो. कारण शास्त्रात तुझा मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तरी हा डोंगर इथून उपटून समुद्रात जाऊन पड म्हटलं तर पडेल. आणि हे हॉस्टेलची सगळे अनाथ मुलं ते ऐकत होते आणि ते सगळे आता पिकनिकला निघाले होते कुठतरी जाण्यासाठी. आणि हे निघाल्यानंतर त्या मुलांनी ते ऐकलं आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी जायचंय. रात्री हे सगळे मुलांनी आपल्या बिछाण्यावरती बसले असताना प्रार्थना केली, आम्हाला माहित नाही पण बायबलमध्ये लिहिलंय की तू डोंगर हलवतो, आमचं हॉस्टेल दुसरीकडे जाऊ देऊ नकोस, हा डोंगर हलव आणि इथंच आमचं हॉस्टेल वाढू देत, कारण मागच्या डोंगराच्या ठिकाणी हॉस्टेल वाढू शकतं आमचं. आणि हे मुलं दुसऱ्या दिवशी पिकनिकला निघून गेले आणि पिकनिकवरून आल्यानंतर त्यांनी पाहिलं की एका दिवसामध्ये ते जेव्हा आले पण एका दिवसामध्ये त्यांच्या पाठीमागचा सगळा डोंगर जो आहे ना तो सगळा भुईसपाट झाला होता. कारण की त्याच्या पलीकडच्या बाजूला एक कंपनी, मल्टीनॅशनल कंपनी काम करत होती आणि त्यांना त्यांचा विस्तार करायचा होता. मग त्यांचा जर विस्तार करायचा आहे तर त्यांना ह्या भागामध्ये विस्तार करायचं काय नव्हतं. आणि म्हणून त्यांनी पुष्कळ असणाऱ्या मशीन्स आणल्या आणि एका दिवसामध्ये सगळा डोंगर सपाट केला. म्हणून सांगायला पाहिलं, मुलांना विश्वास ठेव. हे गेले तिथं, हेरोदाने सगळं सांगितलं, ह्या असणाऱ्या शास्त्री पुरुषांनी सांगितलं की अमुक अमुक घडणार आहे. आणि मग ह्या हेरोदाने सगळं ऐकल्यानंतर त्याने त्या असणाऱ्या मागे लोकांना बोलावून घेतलं आणि त्याला गुप्तपणे बोलावून त्यापासून तारा कधी दिसला विचारलं. आता हा इन्फॉर्मेशन गॅदर करू लागलेला आहे. अनेक वेळेस सेवेमध्ये इन्फॉर्मेशन घात करते. ज्यावेळेस आम्ही डाटावरती अवलंबून राहतो त्यावेळेस डाटा आमचा घात करतो. बघा, आम्ही प्रत्येकाच्या घरात कार्यक्रम असतो आपला, आहे की नाही? आणि मग आम्ही म्हणतो कोणाकोणाला बोलवायचं आहे. हा 200 लोक झालेत, मग 200 लोकांसाठी आपल्याला एवढं जेवण केलं पाहिजे. काही घरामध्ये 200 चे 300 कसे होतात हे घरातल्या काही लोकांनाच माहिती. काय माहिती आहे का? घरात ठरलं ह्या 200 लोकांना पण जातो, या बरं का माझ्याकडे कार्यक्रम आहे, पत्रिका आणायची राहिली, या बरं का. त्या 200 चे 300 कधी झालेत घरातल्या बाकीच्यांना माहीत नसतं आणि मग प्रॉब्लेम होतो. आम्ही ज्यावेळेस डाटावर काम करतो त्यावेळेस आम्ही म्हणतो आमची एवढ्या गोष्टीत ह्यात घडेल. आम्ही ज्यावेळेस देवावर विश्वास ठेवतो त्यावेळेस आम्हाला हे शिकवतो, लोक जरी वाढले तरी 200 लोकांचं जेवण 300 लोकांना पुरेल. आपण सगळे महिला मंडळासंगती एकदा इकडे गेलतो बघा एका ठिकाणी, आणि आम्ही सांगताना सांगितलं आम्ही 10-12 जण असू. आणि त्या बाईने जेवण बनवत असताना त्या पास्टर विनय संगती गेलो होतो है ना. आणि त्या ठिकाणी देवाचं काम होणे म्हणून साहित्याने बरंच अडखळण घातलं. पहिला आम्ही आपला VCRला प्रोजेक्टर लावला, तो बंद. एक VCR तो बंद, TV बंद. मग एका माणसाने त्याचा VCR आणून दिला, दुसऱ्या माणसाने तो लावला, तो चालला. कसं तरी छोट्या टीव्हीवर लोक बघू लागले आणि ते म्हणले तुम्ही आला जेवून जा म्हटले. आणि आम्ही सांगितलं आम्ही 10 जण असू. ऑलरेडी महिला मंडळाने आम्ही मिळून 25 जण झालो. मग मी आणि स्वप्नीला आणि आम्ही बाकीचे लोक म्हणताना म्हणालो नाही तुम्ही जेवा. आम्ही पुरुष मंडळी मागत तुम्ही जेवा. कारण ते पातेलं जे आहे ते थोड्याच लोकांसाठी जेवण बनवलेलं होतं. आणि त्या बाईने सांगितलं अब्राहम पास्टर करा प्रार्थना. मी प्रार्थना केली, देवा हे तू आशीर्वादित कर. बाकीच्यांना तर काही सांगता येत नाही पण देवाला सांगता येतं आम्हाला. आणि देवाला सांगितलं. सगळं महिला मंडळ जेवलं, आम्ही पुरुष मंडळी जेवली. मी पास्टर विनय आणि पास्टर स्वप्नील आम्ही 3 जण सर्वात शेवटी जेवलो. आणि मी परत पातेल्यात डोकावून पाहिलं तर पातेल्यात अजून बिर्याणी होती. घरातली सगळी लोक जेवली आणि शेवटचा माणूस जेवला ना मग त्या भांड्याचा आवाज येऊ लागला.
पळी फिरत असताना देवावर विश्वास ठेवून करायला पाहिजे. ह्या हेरोदाने डाटा गोळा केला. कधी जन्मला, जर समजा काय करायचं असेल तर मला डाटावरती काम करता येईल, हे असणाऱ्या इन्फॉर्मेशनवरती काम करता येईल. सध्याचं जग इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीचं जग आहे, म्हणून जगातली सगळ्यात चांगली इन्फॉर्मेशन कोणाकडे माहिती आहे का? एलॉन मस्ककडे आहे, कारण आमच्या सगळ्यांचा डाटा त्याच्याकडे आहे. ह्या जगात फुकट काही भेटत नाही. ज्यावेळेस फुकट भेटतं त्यावेळेस आपली इज्जत गेलेली असती. आपण अनेकच म्हणतो फेसबुक आम्हाला सगळं काय देतं. फेसबुक एका मिनिटामध्ये $1 बिलियन कमाई करतं, उगच करत नाही हो. आणि आम्ही आनंद म्हणतो फेसबुक चांगला आहे, फुकटात ह्या देशातून त्या देशात कॉल लावता येतो. परंतु ह्या हेरोदाने इन्फॉर्मेशन गोळा केली आणि मग आम्हाला पाहायला भेटतं त्याने बोलावलं आणि त्याने तो काय म्हणतो बघा, नीट विचारून घेतली वचनाट आणि त्यांना बेतलेमास पाठवताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बाळकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन. हेरोदाची काही इच्छा नव्हती येशूला नमन करायची, त्या बाळाला नमन करायची. त्याला मारून टाकायचं होतं, नंतरच्या कृतीत दिसतं, कारण की त्याने 2 वर्षाच्या आतील मुलं मारून टाकली सगळे 13, 14, 15 वचनामध्ये. आणि तो जो आहे त्याने सांगितलं तुम्ही जाऊन करा. अनेक वेळेस आम्ही आमच्याकडे माहिती गोळा करतो, जी माहिती आमच्या उपयोगाची नाही, पण त्या माहितीतून चुकीचं होईल. आज ऐकणाऱ्यापैकी या ठिकाणी बसलेल्यापैकी किती जणांचा बाप्तिस्मा झालाय हो? ह्या हेरोदाने फार गोडगोड शब्द वापरले की तो म्हणाला जाऊन तुम्ही विचारा, बघा, माहिती घ्या, म्हणजे मी येऊन नमन करेल. ऐकणाऱ्यांना किती जणांचे बाप्तिस्मे झालेत? मावशी नाही झालं होय? झालं, बरं. आता पुढची गोष्ट सांगतो. आमच्या शरीराचा बाप्तिस्मा केला, आमच्या तोंडाचा बाप्तिस्मा करण्याची आता वेळ आली. घरी जाऊन तोंडाचा बाप्तिस्मा करून घ्या. ह्या हेरोदाकडे ना, हेरोदातून ते आम्ही शिकतो. हेरोदाने माहिती गोळा केली. आम्ही आमचं तोंड यासाठी वापरतो की ज्यातून देवाचं राज्य उद्ध्वस्त व्हावं, एखाद्याच्या मानाचं उद्ध्वस्त व्हावं, एखाद्याचं मन छिन्न विछिन्न व्हावं. बघा, मागच्या वेळेस मला वाटतं मी उजी मावशीच्या घरी प्रार्थना असताना उदाहरण दिलं होतं. एखाद्याला आपण विचारतो, काय रे बाबा, कसं काय चाललंय तुझं? मग तो म्हणतो एकदम चांगलं चाललंय. पण मला जर समजा आता जयला टुचून बोलायचंय, जय म्हणला, पाळक साहेब तुमचं कसं काय चाललंय? मग मी म्हणत नाही पोरं, कुणीतरी म्हणतील पोरं म्हणतात म्हणून उदाहरण दिलं त्याचं ना. जय म्हणला, पाळक साहेब तुमचं कसं चाललंय? आता मला जयला टुचून बोलायचं, मग मी काय म्हणतो, देव कृपेने माझं चांगलं चाललंय. म्हणजे देवाच्या कृपेत पण मी जयच्या छातीमध्ये भालाच भोसकतो. ही आमची पद्धत बोलायची. दुसऱ्याला म्हणतो बरं चाललंय. आमच्या तोंडाचा बाप्तिस्मा होणं गरजेचं आहे. आता आम्ही घरी गेल्यानंतर आमच्या तोंडाचा बाप्तिस्मा स्वतः केला पाहिजे आता, कारण की ह्या तोंडातून आम्ही शिवीगाळी करतो, ह्या तोंडातून निंदा करतो, ह्या तोंडातून देवाची स्तुती करतो, ह्या तोंडातून आम्ही एखाद्याला वाईट वाईट गोष्टी बोलतो, एखादी खरी गोष्ट माहीत नसताना पण आम्ही तेच करतो. आणि म्हणून इंग्रजीमध्ये एक सुंदर वाक्य आहे आणि वाक्याला जातं, मेनी हॅज शुगर ऑन देअर टंग बट वेमॉन इन देअर हार्ट. वेमॉन म्हणजे पॉयझन. पॉयझन म्हणजे काय? की जे सर्पाचं आहे, की जे सापाचं विष आहे, की जे माणसाचं जीवन उद्ध्वस्त करतं. आम्ही गोड गोड बोलतो, पण त्या गोड गोड बोलण्याच्या मागं आमची असणारी वृत्ती चुकीची आहे. या माणसाचं जीवन उद्ध्वस्त झालं तर फार बरं. आणि म्हणून घरी गेल्यानंतर थोडा वेळ काढा, आपल्या तोंडाचा बाप्तिस्मा करून घ्या. खरं सांगतो प्रिय बंधू भगिनींनो, तोंडाचा बाप्तिस्मा जर झाला ना, तर आम्ही आमचं तोंड देवाची स्तुती करण्यासाठी वापरू, देवाचं गौरव करण्यासाठी वापरू. शब्द कडक असले तरी त्या माणसाचं जीवन भलं व्हावं म्हणून आम्ही वापरू. नीतिसूरच्या पुस्तकामध्ये कडक शब्द बोलणाऱ्याचा शेवटी सन्मान होतो. आम्ही सांभाळायला पाहिजे. ह्या हेरोदाने माहिती घेतली आणि ह्याचं तोंड देवाचा पुत्र जन्माला आलेला जो आहे त्याला मारण्यासाठी माहिती गोळा केली. आम्ही माहिती का गोळा करतो? ह्या हेरोदाला असं वाटलं मीच आणि माझं कुटुंब सदैव राजा राहावं. आम्ही हे पाहायला पाहिजे, देवाच्या इच्छेमध्ये गोष्टी घडतात. मला काही दिवसापूर्वी एका माणसाने विचारलं, पाळक साहेब तुम्ही तुमच्या मुलाला पाळक का नाही केलं? मी म्हणालो, मी कारण की आरोनाच्या कुळाचं पुढारी पण करणार आहे. मी आरोनाच्या कुळाचा नव्हे, मी मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे याजक आहे. मी आरोनाच्या संप्रदायाप्रमाणे नाही. आरोनाच्या संप्रदायामध्ये आम्हाला हे पाहायला भेटतं की ज्या ठिकाणी आरोनाचे मुलं त्याचा मुलगा होतील. मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे ही वंश परंपरा नाही. एक पिढी गेली की दुसरी पिढी, दुसरी गेली की तिसरी पिढी. ही टाइम बाउंड आहे. तेवढं माझं घालत जाईल. पण जर देवाने त्याला बोलायला तर तो करू शकतो, देव त्याला पाचारण करू शकतो. पण जर देवाने केलं नाही, हाणून मारून मुटकून
हुडकून, मी पाळक आहे, माझ्यानंतर तूच बघ, मी गेलो, माझ्यानंतर माझ्या बायकोनीच बघावं, मला कोणतरी म्हणलं तशी. आता ही डॉक्टर झाली, एखादा चर्च बघा, पाळक साहेब, अरे काय घरी देणं चर्चचं आहे, माझं घर बघती बरं झालं आणि मला प्रार्थनेत सपोर्ट करते. कारण की डी एल मूडीचं फार चांगलं वाक्य आहे, ज्या पाळकाची बायको त्याच्यासाठी प्रार्थना करते त्याची सेवा आशीर्वादाची असते. तिला तिच्या सेवा आहेत, आम्ही सांभाळायला पाहिजे. आम्ही काय विचार करतो. आणि या हेरोदाला वाटलं मी स्थिर राहील. ज्या वेळेस देव आम्हाला नाही म्हणतो त्यावेळेस नाही थांबायला शिकायला. देव म्हणतो चल मी तुझ्यानंतर तुझ्या घेऊन. परमेश्वर दाविदा तुझ्यानंतर मी तुझ्या कुळामध्ये नेहमी राजपद ठेवल. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ते पूर्णतच गेलं. आम्ही आमच्या तोंडाचे बाप्तिस्मे करण्याची वेळ आता आलेली आहे. कारण की शास्त्र म्हणतो तुमचं बोलणं मिठाने रुचकर केल्यासारखं असावं. बायबल गोड बोलण्याविषयी बोलत नाही. समजून घ्यायचं, माणूस गोड बोलायला लागला की काहीतरी आतमध्ये काळबेर आहे. माणूस गोड बोलायला समजून घ्यायचं काहीतरी माहिती काढतोय. आणि ह्या हेरोदाने काय केलं, त्याला एकट्यात गाठलं. बरं का, तुम्ही या कधी भेटले, ज्या वेळेस एखादी गोष्ट घडत असताना भिंतीवरून उडी मारून घडत आहे त्यावेळेस लक्षात ठेवा हे सैतानाचं कृत्य आहे, हे माणसाचं कृत्य नाही. पुढे येऊयात. मग त्यांना पाठवून दिलं आणि हे निघाले. आता ह्यांना वाटलं इथं जन्मेल, आता ह्यांचे असणारे आशा ज्ञान सगळं फोल ठरलं. पुन्हा आकाशात पाहिलं, पुन्हा तारा दिसला. म्हणून शास्त्र तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. पहिल्या वेळेस ज्यावेळेस आपल्या देशात दिसला ना त्यावेळेस आनंद झाला. आता दुसऱ्यांदा दिसला. आता ह्या ताऱ्याला सोडायचं नाही, हा योग्य त्या ठिकाणी घेऊन जाईल. आम्ही लोकांना योग्य त्या ठिकाणी आणणारे ख्रिस्ताचे तारे व्हायला पाहिजे. कारण दानिएलाच्या पुस्तकात म्हणलेलं आहे जे लोकांना नीतिमत्वाकडे वळतात ते युगानुयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. आम्हाला जर ताऱ्याप्रमाणे चमकायचं असेल ताऱ्याप्रमाणे, तर आम्हाला लोकांना नीतिमत्तेकडे वळवायला शिकायला पाहिजे. यशया 53 त्याने आपले तोंड सुद्धा उघडले नाही. पण त्याने तोंड उघडलं नाही, परंतु देव त्याच्या पक्षाचा होऊन देव काम करतो. देवाने त्याला पुनरुत्थित केलं. हे निघाले, खूप अतिशय आनंद झाला. अहो, आमच्या जीवनातून लोकांना आनंद भेटायला पाहिजे. देवाने मुळात आम्हा जगाला याच जगात यासाठी पाठवलंय की आम्ही दुसऱ्या माणसाला आनंद द्यायला पाहिजे. आनंदाची व्याख्या प्रत्येकाची निराळी आहे बरं का. काही जण हसून आनंद व्यक्त करतील. प्रत्येक हसणारा माणूस आनंदी असतो ही खोटी गोष्ट आहे. अनेक जण आपलं दुःख आणि आपलं एकाकीपण हसण्याच्या मागे लपवत असतात. आम्ही आनंदी आहोत, आम्ही इतरांना आनंद द्यायला. जो आनंदी आहे तो दुसऱ्याला आनंद देऊ शकतो. ज्याला आनंदच माहित नाही तो कुठून देणार. ज्याप्रमाणे आपण म्हणतो सलाम, माझ्याकडे सलाम तरच मी सलाम देऊ शकतो शांती पुढच्याला, नाही तो दुसरा म्हणतोय सलाम पास्टर, मनात तर नुसती खतखत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही आनंद देणारे लोक आहोत. देवाने आम्हाला त्यासाठी नेमस्त केले. मी माझ्या जोडीदाराला आनंद दिला पाहिजे, मी माझ्या लेकरांना आनंद दिला पाहिजे, लेकरांनी वडिलांना आनंद दिला पाहिजे, आई वडिलांनी आजी आजोबांना आनंद दिला पाहिजे, आजी आजोबांनी मुलांना आनंद दिला पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ती माणसाने दुसऱ्या ख्रिस्ती भावाला आनंद दिला पाहिजे. ख्रिस्ती मंडळीने ख्रिस्ती मंडळीच्या बाहेरच्या लोकांना आनंद द्यायला शिकायला पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, जे सांगते लक्षपूर्वक ऐका. देव कुठल्याही मंडळीला हे विचारणार नाही की तुमचा बँक बॅलन्स किती आहे. देव हे विचारेल, मी जे तुम्हाला सांगितलं होतं की आत्मे ख्रिस्ताकडे घेऊन या, ते किती आणलेत. जी लोक मी तुमच्याकडे दिले त्यांची वृद्धी तुम्ही कशी केली. मी अनेक वेळेस बऱ्याच पुलपीटवरून स्पष्टपणे सांगितलेलं आहे, इथून पुढे मंडळांना पैशाची गरज भासणार नाही. कारण की आम्ही सगळे लाउदिकिया मंडळीच्या काळात आलेलो आहोत. शास्त्र म्हणतं तू श्रीमंत आहे असं तुला वाटतं. पवित्र आत्मा योहान म्हणतो ली लाउदिकिया मंडळ, तू श्रीमंत आहे असं तुला असं वाटतं. याचा अर्थ आहे की लाउदिकिया मंडळीच्या प्रोसेसमध्ये काळामध्ये मंडळा श्रीमंतच होणार. कारण देव ते देणारच, देवाचे लोक देणारच. तुम्हाला माहिती आहे का, वडील मंडळात काम करणं सगळ्यात कठीण गोष्ट आहे. ते प्रेस्टिज नाहीये, तो इंगळ आहे हातावरचा. वडील मंडळ म्हणजे आपल्याकडे कार्यकारी मंडळ म्हणतो. एक गोष्ट सांगतो मग पुढे जातो. आम्ही कार्यकारी मंडळ म्हणतो म्हणून सगळी गडबड आहे. कार्यकारी मंडळ आणि वडील मंडळात फरक आहे. वडील मंडळ म्हटल्यानंतर ते वडिलासारखं पाहतात मंडळीकडे, वडिलासारखं सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. वडील घरामध्ये मुलाला म्हणतो, अरे काय इथं बूट टाकलाय,
पोरं लगेच हसतात बघितलं की. सगळ्यांच्या घरात सारखीच पद्धत असते है ना. काय इथं बूट टाकलाय ते एक दुसऱ्या वेळेस वडीलच पिचारी उचलून बाजूला ठेवतात. सकाळी उठल्यानंतर आई म्हणते काय टॉवेल फेकलाय बिछाण्यावर. एकदा विचारते दुसऱ्या वेळेस स्वतःच उचलून टाकते. ज्यावेळेस वडील मंडळ म्हणतो ना आम्ही, त्यावेळेस त्याला देवाचं अंतःकरण आहे. अनुवादाच्या पुस्तकात म्हटलेलं आहे, जे वडील मंडळामध्ये सेवा करतात ते देवाचं काम करतात, म्हणून त्यांनी पक्षपाती असू नये. आता आम्ही देवाचं कारभारी पण करतोय वडील मंडळातले लोक, म्हणून हे काही प्रेस्टिज नाही. हे आहे ना, आम्हाला जास्त देवाला हिशोब देण्याची वेळ आहे. आम्ही जे गोष्टी करतो, ज्या गोष्टी ठरवतो, ज्या मांडतो, जे काय रेझोल्युशन्स होतात ते होत असताना जर मी एका बाजूला कलत असेल देवाचा दृष्टिकोन ठेवून, तर देव मला विचारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही सांभाळायला पाहिजे. आता हे झालं कार्यकारी मंडळ म्हटलं की कार्यकारी मंडळ जगात सगळीकडे आहेत. त्यात काय बेरजेचं राजकारण, वजाबाकीचं राजकारण, ह्याला मला पाडलं मी त्याला पाडतो, ह्याने मला असा ठराव केला आता मी असं करतो, ह्याने मला हे केलं आता हा माझ्या तावडीत आलाय त्याला मी सोडत नाही, ह्याला म्हणतो कार्यकारी मंडळ. म्हणून मंडळांना कार्यकारी मंडळ नाहीत, वडील मंडळ आहे. वडील मंडळ बायबलची संकल्पना आहे, प्रेषितांच्या कृत्यातली. आणि म्हणून ज्यावेळेस कार्यकारी मंडळाच्या शब्दाने अख्ख्या असणाऱ्या ख्रिस्ताच्या वधूचा नाश होण्याकडे प्रक्रिया होते. कारण त्यांना असं वाटतं आम्ही कार्यकारी मंडळ आहोत म्हणून मी काही करू शकत नाही. बाहेरच्या जगामध्ये कार्यकारी मंडळातला माणूस कडक इस्त्री खिसाखाली आहे. माहिती आहे कडक इस्त्री खिसाखाली. कधी कधी लोक म्हणतात पाळक साहेब असं असं करायचं. मग मी म्हणतो चांगली गोष्ट आहे. आपण इतके इतके लोक आहेत, प्रत्येक जण महिन्याला 1000 रुपये काढून ही सेवा पूर्णतेच जाईल की लगेच ते मागं सरकतात. कारण आता आपल्या खिशातले 1000 रुपये जायचे नाही, त्यापेक्षा मंडळीतले गेलेले बरं वाटतात लोकांना. मंडळीतला पैसा कशासाठी वापरायचा याविषयी देव कार्यकारी मंडळाला विचारेल. कार्यकारी मंडळाच्या बाहेरच्या लोकांना विचारणार नाही, जरी त्यांच्या दबावामध्ये गोष्टी केल्या तरी. प्रिय बंधू भगिनी, हे निघाले तारा घेऊन, निघाले ते त्या ठिकाणी जात असताना आम्ही सांभाळून पाहायला पाहिजे आम्ही काय करतो. ते निघाल्यानंतर तारा खूप आनंद झाला. आमच्या कृतीने लोकांना आनंद झाला पाहिजे, लोकांना दुःख व्हायला नको. कारण नाताळ प्रीतीचा सण आहे, प्रीती लोकांना आनंद देते. ते निघाल्यानंतर जाऊन त्या ठिकाणी त्यावेळेस ते येशू घरात होता. येशू बाळ घरात होतं. मरिया योसेफमध्ये जाऊन भेटले आणि भेटल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. आमच्या तारेपणामुळं, एखाद्या माणसाला आम्ही मार्गदर्शन केल्यामुळं ज्यावेळेस त्याला ख्रिस्त भेटतो त्यावेळेस त्या माणसाला खूप आनंद भेटतो. कारण की त्या आत्मिक आनंदाची तुलना जगातल्या कुठल्याही आनंदाशी करता येत नाही. आणि त्यावेळेस त्यांनी येशूला पाहून त्यांना खूप आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर त्यांनी येशूला बक्षीस दिलं, दाणे अर्पण केली, लिहिलं ना. मग त्यांनी येशूला नमन केले. पहिली गोष्ट नमन केले. आम्ही लोकांना येशूला नमन करायला शिकवायला पाहिजे. आपल्याला नमन नाही केलं तरी चालेल, आपल्याला नावं ठेवले तरी चालतील, आपल्या नावावरती असं खोडरबर फिरवला तरी चालेल, आपल्याला लोकांनी नाही विचारलं तरी चालेल, पण देवाचं गौरव झालं पाहिजे. म्हणून गीतकारता म्हणतो तू बढता जा मैं घटता जा. देवाचं गौरव झालं पाहिजे, माणसाचं नाही झालं तरी चालेल. कारण माणूस कोण आहे तो क्षणभंगूर आहे. त्याविषयी शास्त्र म्हणताना असं म्हणतं, मर्त्य मनुष्य तो काय की त्याची तू आठवण ठेवावी. त्याचं आयुष्य 70 वर्ष, शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष आहे, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय आणि दुःखमय आहे आणि ते लवकर सरते. परंतु ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताला नमन करायला शिकवतो, लोकांना आम्ही ख्रिस्तावरती विश्वास ठेवायला शिकवायला पाहिजे, माणसांवरती नव्हे. कधी कधी आम्ही साक्ष देतो, अमुक अमुक पालकाने प्रार्थना केली आणि मरे बाजार नाही, येशूने मला बरं केलं, त्या पालकांना नाही बरं केलं. देवाने त्या पालकाचा, देवाच्या सेवकाचा उपयोग करून घेतलाय. फक्त बरं करणारा कोण आहे? कोण आहे? देव सर्वसमर्थ, ज्या येशूच्या द्वारे आम्ही हाक मारली. आम्ही कधी कधी सगळा पॅटर्नच बदलून टाकतो आणि पॅटर्न बदलल्यामुळं मग आम्ही पण बाहेरच्या लोकांसारखे होतो. बायबलच्या आणि देवाच्या सिद्धांतापेक्षा बाहेरचा होतो. ह्यांनी नमन केलं, आम्ही लोकांना देवाला नमन करायला शिकवायला पाहिजे, माणसांना नाही केलं तरी चालेल. पुढे त्यांनी नमन केलं आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाणे त्याला अर्पण केली. यशाचा ग्रंथ 60वा अध्याय 6 आणि 7 वचनात म्हणले, ते त्याला सोने आणि ऊद देतील.
सोनं म्हणजे काय माहिती आहे का? तो राजा आहे, तो राजा आहे. म्हणून नातवंड जन्मल्यानंतर मला असं वाटतं आजी आजोबा नातवंडांना सोन्याच्या अंगठ्या देतात, 8 ग्रॅम 9 ग्रॅम 10 ग्रॅम 12 ग्रॅम. आणि मग कारण सांगतात बाळासाहेब टिकू शकत नाही. मी विचारतो इतकी पातळ दिसते खूप. आम्ही आमच्या नातवंडांना राजा करतो, परंतु ते 8 ग्रॅमचाच करतो, 10 ग्रॅमचाच करतो, 12 ग्रॅमचाच करतो. कठीण आहे. त्यांनी सोनं दिलं. येशू राजा आहे, पुष्कळ सोनं दिलं त्यांनी. कारण हे तिघं घेऊन आले ना, सॉरी तिघं नाही, हे जे आले ना, हे 3 प्रकारची दाणं आणली ना, तिघांनी आणली. ते पुष्कळ दिलं यासाठी की तो राजा आहे, ज्याला आम्ही पाहिलं त्याच्या तुलनेत जगातली कुठली संपत्ती श्रेष्ठ ठरू शकत नाही. कारण की हे जग त्याने निर्माण केलेलं आहे, हे त्याचं आहे. आणि म्हणून त्यांनी सोनं दिलं. आणि नाताळ हा द्यायचा सण आहे. देवाने त्याचा पुत्र दिला, त्याच्या पुत्राने स्वतःला दिलं. आणि ह्या मागे लोकांनी येशूला सोने ऊद आणि गंधरस दिलं. आणि मला खात्री आहे नाताळाच्या काळात 24 तारखेला जे तुम्ही दाखवता ना की मेंढरू आणून त्या मेंढपाळाने दिलंच असेल. कारण बाळाला भेटायला रिकाम्या हाताने कधी कुणीच गेलं नाही युगारंभापासून. ज्यावेळेस बाळाला भेटलं त्यावेळेस काहीतरी दिलं जातं. आम्ही देखील येशूपासून ही गोष्ट देवापासून ही गोष्ट शिकायला पाहिजे. आम्ही नाताळात देणारे लोक व्हायला पाहिजे, देवाला द्यायला शिकायला पाहिजे. सोनं दिलं. दुसरं ऊद म्हणजे हा देव आहे. आम्ही हे कबूल करतो, ज्याला पाहिलं हा देव आहे, ह्याच्याशिवाय दुसरा नाही. जगामध्ये आतापर्यंत खूप राजा जन्माला आले, पण एकासाठी पण जगामध्ये तारा उपलब्ध झाला नाही. पण ह्याच्यासाठी तारा तयार झाला आणि त्या ताऱ्याने इथं आणलं आम्हाला. हा देव आहे, देवाशिवाय हे होऊ शकत नाही. आणि तिसरं हे आहे गंधरस, जे आहे ते गंधरस हे दाखवतं की हा पुनरुत्थित होणार आहे, त्याच्या पुनरुत्थानाचं दर्शक आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, नाताळ येशूचं मरण आणि पुनरुत्थानाशिवाय होऊ शकत नाही. म्हणून या नाताळाच्या काळामध्ये योग्य ठिकाणी येशूला शोधा, दुसऱ्यांना येशूला योग्य ठिकाणी शोधण्यासाठी मदत करा. नाताळच्या काळामध्ये द्या, कारण देण्यामध्ये आनंद आहे. ज्यावेळेस आम्ही देतो त्यावेळेस ती नाताळाची सर्वात महत्त्वपूर्ण आणि बेसिक संकल्पना आहे, प्राथमिक संकल्पना आहे. नाताळात द्यायला शिकायला पाहिजे. नुसतं घेणं म्हणजे नाताळ नव्हे. आणि नाताळात जे भेटतं ना ते आनंदाने घ्यायला पाहिजे. जर समजा 3 मुली आहेत, एकीने आणली 10,000ची आणि दुसऱ्यांनी आणली 2,000ची, काय आणलं हिने? जे आहे ना ते गप घ्यायला पाहिजे. कारण बक्षिसाविषयी आम्ही चर्चा करू शकत नाही. जे आमच्याकडे आलं ते आम्ही गप घेऊन आभार मानून किंवा आशीर्वाद द्यायला. आभार तर आईवडिलांनी मुलांचे आभार कधीच मानायचे नाहीत. आईवडिलांनी आणि आजी आजोबांनी मुलांना आशीर्वाद द्यायला शिकत. त्यांनी दिल्यानंतर देव तुला आशीर्वाद देव म्हणा, देव त्याला आशीर्वाद देईल. आम्ही काय म्हणतो थँक्यू, त्याचे आशीर्वादच थांबवतो. भयंकर आहे हो. आम्हाला वाटतच नाही आमची पुढची पिढी खूप आशीर्वादित व्हावी. म्हणून ते मुलं आणतात, मामा मदर्स डे आहे, दर साडी थँक्यू बाळा. अरे थँक्यू नाही, देव तुला आशीर्वाद देव म्हणा. वाढदिवस असतो काहीतरी, आपण म्हणतो थँक्यू बाळा तू आठवण ठेवून आणली. कसला आठवण ठेवून आणली? त्याने आणायचं, तुम्ही आशीर्वाद द्या. त्यांना आशीर्वाद दिल्यानंतर ते फलद्रूप होतील, आशीर्वादित होतील, देवाची कृपा मिळेल. आशीर्वाद कोण देऊ शकतो? ज्याच्याकडे आहे तोच. मी काल टॅफ्टीच्या क्लासमध्ये म्हटलो, देवाने सांगितलेलं आहे ज्यावेळेस तू घरात जाशील एखाद्या, त्यावेळेस त्यांना म्हणा तुला शांती असो. म्हणजे मी देवाचा सेवक म्हणून जात असताना मी लोकांच्या घरामध्ये शांती घेऊन जात असतो. मी म्हणायचं शांती असो, सलाम. आणि ज्यावेळेस मी शांतीत देतो आणि परत येत असताना जर ती घर उपयोगाचं नसेल तर माझी शांती माझ्या संगती निघून येते, उपयोगाचं त्या ठिकाणी राहते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही देणारी लोक. नाताळामध्ये काहीतरी द्या. नवीन वर्षाला नवीन पोशाख नसला तरी चालेल, पण नवीन अंतःकरण असायला पाहिजे. नवीन वर्षाला आमच्याकडे नवीन काही नसलं तरी चालेल, पण अंतःकरणाचं नूतनीकरण झालेलं पाहिजे. नाताळासाठी ठीक आहे घेतलं, पण नाताळाला पाहिजे, नवीन वर्षाला पाहिजे, मधल्या रविवारी पाहिजे, त्याच्यानंतर 31 तारखेला पाहिजे. नाताळ 6 तारखेपर्यंत चालतो बरं का. ॲज पर द ट्रॅडिशन 12 days क्रिसमस, दॅट इज कॉल्ड 12 days क्रिसमस, है ना. 12 दिवसाचे 12 कपडे नको, एक कपडा असेल तरी चालेल पोशाख. परंतु कोणाला तरी द्यायला शिका आणि आपल्या मुलांना लहानपणी शिकवा.
मग ते मोठे झाल्यावर पण देतील. शास्त्र म्हणते लहानपणी त्याला असं शिक्षण दे, ते वृद्धपणातही त्यापासून परावृत्त होणार नाही. फक्त आपलं बघू नका, आपली दुसरी चर्चची पिढी चांगली तयार झाली पाहिजे बघायला पाहिजे. आणि मागे लोक हे सांगतात द्या, कारण की आम्ही देवावर प्रीती करतो म्हणून आम्ही द्यायला पाहिजे. अवतीभोवती डोळे उघडून पहा, आपल्या अवतीभोवती कुणी आहे का की ज्या लोकांना स्वतःला काय करता येत नाही त्यांना द्या. मला अजून आठवतं 5-6 वर्षापूर्वी आम्ही रात्री तरुण मंडळी आम्ही गाड्यांमध्ये ब्लँकेट घातले, बरेच जणांनी ब्लँकेट दिले चर्चमध्ये. त्यावेळेस त्या दिवशी मला वाटतं 400-450 ब्लँकेट वाटले. रस्त्यावर जे झोपले त्यांच्या अंगावर ब्लँकेट टाकायचं आणि एक ठेवायचं. आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळीच 25 तारखेला मी मुद्दामून त्या भिगवण चौकात गेलो, त्या स्वीट होमच्या समोर उभा राहिलो पेपरच्या इथं. आणि ते सगळे उठत होते सगळ्याचे, आणि ते सगळे बघत होते, कोण केक बघतं, कोण ब्लँकेट बघतं. आणि त्या लोकांचं म्हणणं होतं, अरे आज ख्रिस्ती लोकांचा सण आहे नाताळना, तेच देऊ शकतात. एक माणूस म्हटला, तेच देऊ शकतात, ही आमची ओळख आहे. तेच घेऊ शकतात नाही, तेच देऊ शकतात. आम्ही देणारे लोक आहोत. नाताळात द्या, अवतीभोवती पुष्कळ लोक आहेत, कोणासाठी तरी करा. विचारा काय करायचं ते, प्रिय बंधू भगिनींनो. आणि नाताळ रोज साजरा केला पाहिजे, फक्त 24-25 तारखेला नाही, रोज साजरा केला पाहिजे. म्हणून ख्रिस्त जन्मोत्सव रोज यापुढे ऐसे गणिता का. हा जन्मोत्सव आहे, उत्सव कंटिन्युटीमध्ये आहे. ज्या वेळेस आम्हाला असं वाटतं त्यावेळेस आम्ही लोकांना ख्रिस्ताकडे आणणं. 25 डिसेंबर जरी जगश्रुत तारीख असली तरी काही लोकांचा ज्या दिवशी त्यांचा तारण झालं तो त्यांचा ख्रिसमस डे आहे. हो, जसा माझा 10 मार्च 1989 त्या दिवशी मला खरा ख्रिस्त भेटला. त्याच्या अगोदर पण बायबल माहीत होतं काय, पण तोंडपाठ. मावशी याची परीक्षा घ्यायला दौंडला, तोंडपाठ सांगितलेलं, पण ते तोंडपाठ होतं, अंतकरणात बदल झालेला नव्हता. आमचा अंतकरणात बदल झालेला पाहिजे. म्हणून नाताळ आम्हाला सांगतो, नाताळ हा प्रीतीचा उत्सव आहे. ह्या प्रीतीच्या उत्सवामध्ये आम्ही प्रीती केल्यानंतर लोकांना देऊ शकतो, आनंद आहे. आणि येशूला योग्य ठिकाणी शोधा, चुकीच्या ठिकाणी शोधू नका. प्रार्थना करूयात, सगळेजण उभा राहूयात. त्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना, आशीर्वाद आणि सुवंद्य परात्पर म्हणून उपासनेचा समारोप करूयात. हे प्रभुदेव, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. मान, महिमा, गौरव, स्तुती आणि धन्यवाद तुला देतो. यावेळेस परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज मागे लोकांच्या जीवनातून आणि त्या वृत्तांतातून तो आमच्याशी बोललास. प्रभुदेव, आम्ही येशूला योग्य ठिकाणी शोधायला पाहिजे. इतरांसाठी आम्ही ताऱ्याचं काम करायला हवं. आणि प्रभुदेवा, देण्यामध्ये धन्यता आहे, म्हणून नाताळामध्ये आम्ही देणारे लोक ठराव अशी कृपा तू होत. आमचा सहाय्यकर्ता पुढारी हो, आणि आम्ही केवळ ख्रिस्तासमोरच नमन करावे यासाठी सहाय्यकर्ता पुढारी हो. आमचं समर्पण आम्ही तुझ्या हातात करतो. तुझी कृपा, तुझा अनुग्रह प्रत्येकासंगती असू देत. विभक्त होत असताना तुझी कृपा आम्हा प्रत्येकासंगती असू देत. प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणे असरून सोडले आहे तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडिव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा. म्हणजे देव जो बाप याची प्रीती, आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे दुसरे येणे होईपर्यंत असो. आमेन.